सुख आणि दुःख ही परिस्थिती नाहीच आहे मित्रांनो. तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला ना, सुख आणि दुःख ही परिस्थिती नाहीच आहे. तो फक्त डोक्यातला विचार आहे. ज्याच्या डोक्यातले विचार बदलले ना महाराज, तो सगळ्या काळामध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये सुखी आहे. हा, मग कित्येक लोकांनी आजाराचा सामना केला, कित्येक लोकांनी दारिद्र्य सहन केलं, कित्येक लोकांनी अडीअडचणीचा ताणतणाव सहन केला, पण ती माणसं सुखी राहिली. कारण परिस्थितीच्या वर त्यांचं सुख आणि दुःख अवलंबून नव्हतं, विचारांवर त्यांचं सुख आणि दुःख अवलंबून होतं. ज्याचे विचार बदलले. म्हणून तर मी सांगायला लागलो सुरुवातीपासून, हे विचारांचं लशीकरण आहे. तुम्ही म्हणाल की परिस्थिती बदलेल, तसं मला म्हणायचं नाही. विचार बदलले ना तरी तुम्ही सुखी व्हाल. तिथं एकदा कोल्हापूरमध्ये एक किस्सा घडला. कोल्हापूर मधला एक माणूस आहे ना, त्याची छाती दुखत होती म्हणून दवाखान्यात गेला. तर डॉक्टर म्हणले एक्सरे काढा. तर छातीचा एक्सरे काढला. डॉक्टरने एक्सरे आल्यानंतर डोक्याला हात लावला. डॉक्टर म्हणला, अरे मित्रा, तुझा उपचार इथं होणार नाही. म्हणले का? म्हणले काय झालं, तुझ्या छातीत झुरळ शिरले. तो म्हणला झुरळ? हा. म्हणले तुझ्या छातीत झुरळ शिरले तर तुला याचं ऑपरेशन करायसाठी मुंबईला जावं लागेल. तो म्हणला, रे अवघड आहे राव. एक असं बारीक चिलट जरी नाकात गेलं तरी माणसाला ठसका लागतोय, एक बारीक माशी तोंडात गेली तरी माणसाला जाणवतोय, आणि झुरळ गेलं कधी? तो या विचारानेच महाराज 15 दिवसात अजून 10 किलो कमी झाला. काळजीत पडला. झुरळ छातीत गेलं कसं, झुरळ पोटात गेलं कसं, काळजी करायचा, जेवत नव्हता, झोप लागत नव्हती. राजू महाराजांसारखा एक माणूस आला. म्हणला, मित्रा घाबरतोय कशाला? अरे कसली कसली लोकांची ऑपरेशन होत आहेत म्हणे, आणि तुझं काय छातीचं मग 2 टाक्याचं ऑपरेशन? झुरळ काय असं हत्ती एवढं असतं म्हणे? एवढं एवढं झुरळ 2 टाक्यात 3 टाक्याचं ऑपरेशन, चल म्हणे मुंबईला जाऊन काढून दे. त्याला गाडीत घातला आणि मुंबईला नेला. तर मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे दवाखान्याची ट्रीटमेंट. इकडला एक्सरे तिकडल्या दवाखान्यात, इकडली सोनोग्राफी तिकडं, इकडली औषधं तिकडं, काही चालत नाही. काय गमत आहे काय माहिती. तर तो म्हणला, इथं सोनोग्राफी करा, इथं एक्सरे काढा. तिथं एक्सरा काढला. तर तिथं एक्सरे काढल्यानंतर त्या डॉक्टर कडे एक्सरा आला, रिपोर्ट आला. तर डॉक्टर म्हणला, अरे काय नाही मित्रा, तुला ऍसिडिटी झाली होती, जरा पित्त वाढलं होतं म्हणून तुझ्या छातीत दुखत होतं. तो म्हणला, अरे पित्त वाढलं होतं, ऍसिडिटी झाली होती म्हणून माझ्या छातीत दुखत होतं, त्या झुरळाचं काय? तर ते म्हणलं, काय आहे, झुरळ तुझ्या छातीत नाही, ज्याला पहिल्यांदा एक्सरा काढला ना त्याच्या मसनीत झुरळ आहे म्हणून. त्या मसनीतलं झुरळ निघलं म्हणजे तुझ्या छातीतलं झुरळ. तो म्हणला, कमाल आहे राव. मला सांगायचं का, तुमच्या लक्षात आलं का? मसनीतलं झुरळ निघलं पाहिजे, छातीत झुरळ नाहीच आहे. संसारात दुःख बी नाही, संसारात सुख बी नाही, आपल्या डोक्यातलं ते झुरळ निघलं पाहिजे. डोक्यातलं झुरळ निघलं की मग संसारात झुरळ नाहीच हो. संसारात सुखच आहे मित्रांनो. कसं म्हणता तुम्ही संसार दुःख आहे? कसं म्हणता संसारात ताण आहे, संसारात तणाव आहे? जर असं असतं तर का लिहिलं असतं, सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याची संसार. अरे सुखमय करता येतं, सद्गुरूला करता येतं, फक्त ते आपल्याच्याने शक्य होत नाही. त्याच्यासाठी तर संतांना आणि सद्गुरूला शरण जावं लागतं. मुळामध्ये संसारात दुःख काय याचं कारण समजून घ्या. तुम्हाला तुमची आई अजून आई वाटते व तुम्हाला तुमची आई रखुमाबाई वाटली पाहिजे. तुम्हाला तुमचा बाप बाप वाटतोय, तुम्हाला तुमचा बाप पंढरीचा पांडुरंग वाटला पाहिजे, तर संसारात सुख आहे. तुम्हाला तुमचा भाऊ भाऊ वाटतोय, तुम्हाला तुमचा भाऊ संत वाटला पाहिजे. तुमची बहीण बहीण वाटते, तुमची बहीण बहिणाबाई वाटली पाहिजे. या भावना जेव्हा, म्हणून तर सांगायला लागलोय, विचार बदला, डोक्यातलं झुरळ काढा. हा, मग सुख सुख आहे. मग सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे वाटेकरी झाले हजारो माणसं. आणि संसारामध्ये हे मित्रांनो करावं लागतं. ज्याला हे जमलं, ज्याला परमार्थाची कास धरायला जमली, ज्याला अध्यात्माची कास धरायला जमली, ज्याला साधू संतांचे विचार धरायला जमले ना, तो सुखी झाला, तो समाधानी झाला. परिस्थिती त्याची कशी आहे असू द्या. राम आणि रावणाचं युद्ध लागलं होतं. राम सन्मार्गाने जगत होता, रावण अन्याय अत्याचार करत होता, गोरगरीब मारत होता, कित्येक माणसं मारून टाकली, कित्येक वानर मारून टाकली रावणानं. राम मात्र युद्धाची कुठलीही मर्यादा ओलांडायला तयार नव्हता. जे ठरलं होतं त्या पद्धतीनं राम वागत होता. आयुष्यामध्ये काही झालं ना तरी परमार्थाची कास ज्या माणसांनी सोडली नाही, आयुष्यामध्ये काही झालं तरी सन्मार्ग ज्या माणसांनी सोडला नाही, आयुष्यामध्ये काही झालं तरी सद्भावना संतांचे विचार ज्या माणसांनी सोडले नाहीत ना, ती माणसं या जगामध्ये यशस्वी माणसं आहेत. आणि ती माणसं माणसं नाहीत महाराज, ती माणसं नाहीत, ती देव माणसं आहेत.
परमार्थिक झाला म्हणून काय झालं? सुख वाट्याला येणार नाही असं कोण, दुःख वाट्याला येणार नाही असं कोण म्हणलं तुम्हाला? ऋतू येतच असतात. उन्हाळा येत असतो, पावसाळा येत असतो, हिवाळा येत असतो, हे ऋतू येत राहतात. पण ब्रह्मज्ञान त्याच्यासाठीच तर आपल्याला दिलंय. पावसाळा आला तर ब्रह्मज्ञान छत्री म्हणून वापरा, उन्हाळा आला तर ब्रह्मज्ञान फॅन म्हणून वापरा, हिवाळा आला तर ब्रह्मज्ञान स्वेटर म्हणून वापरा. ऋतू येत राहतील, दुःख येत राहतील, ब्रह्मज्ञानाचा आधार घ्या आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःला सावरा. हे उदाहरण आहे आपल्याला. रामाचं युद्ध चालू होतं, इथंच होतो ना मी. आणि झालं असं की विकोपाचा टोकाला गेलं युद्ध, आणि एक माकड असं लांब बसून एक वानर आहे हे सगळं बघायचं. राम सन्मार्गाने जगतोय, रावण आणि सगळा अन्याय अत्याचार चालवला हे सगळं. त्याला रावणाचा असा भयंकर राग यायचा त्या माकडाला. पण त्याचं काय चालायचं? 25 किलोचं माकड, एवढा मोठा रावण, त्याचं काही चालत नव्हतं. पण त्याला असं वाटायचं की रामाच्या बाजूला आपण काहीतरी केलं पाहिजे. समोरासमोर युद्ध चालू आहे. एक दिवस त्यानं बघितलं, राग त्याचा टोकाला गेला. दुसऱ्या दिवशी बघितलं, भयंकर राग आला होता. तिसऱ्या दिवशी त्याला राहवलं नाही, माकडाला, वानराला. त्यानं महाराज अशी सगळी ताकद एकत्र गोळा केली आणि रावणाच्या अंगावर झेप मारली. अशी झेप मारली आणि रावणाला असं नख्यावर बडायला चालू केलं. इकडं तिकडे त्याची केस ओढले, त्याच्या तोंडाला नख्या वरबडल्या. असं इकडे तिकडे त्याला वार करण्याचा प्रयत्न केला माकडानं, बरं वानरानं. एवढंच ते 25 किलोचं. पण सगळी ताकद एकवट गोळा केली आणि त्यानं रावणावर झडप घातली. रावणावर हल्ला करायचा त्यानं ठरवलं आणि हल्ला केला आणि असं रावणाच्या तावडीत सापडलं. रावणाच्या तावडीत सापडल्यानंतर रावण म्हणला, कशा करता माझ्यावरती हल्ला केला? 2 दिवस तर झाडा बसून सगळं मजेत बघत होता. मला मजेत नव्हतं बघत, तुझा लय तिरस्कार येतोय, तुझा लय राग येतोय, तुझा जीव घ्यावा असं वाटतंय मला. अरे म्हणला, तुझं काय संबंध आहे? मला संबंध कसा नाही? तिकडे प्रभू रामचंद्र जनतेच्या कल्याणासाठी झटतोय आणि तू त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न करतोय. तुझा जीव घेतला पाहिजे म्हणे. आता रावणाला माकड एवढं बोलतोय म्हणल्यावर रावणाला दम निघालोय. रावणाने त्याचा असं महाराज उलट दाबलं. आता रावणाच्या नेमकं लक्षात आलं की याचं म्हणणं काय आहे, हे रावणाच्या बाजूचं. रावणाच्या लक्षात आलं. रावणाने असं नरड दाबलं, म्हणला, रावण की जय म्हण. माकडाला म्हणते, रावण की जय म्हण. नरड दाबलं. माकड म्हणला, हे रावण की जय म्हणत नाही म्हणला. रावणानं जोरात दाबलं, रावण की जय म्हण. म्हणला, म्हणत नाही. आता रावणाने बरीच ताकद गोळा केली, महाराज असं जाम दाबलं माकडाचं नरड. तर माकडाचं असे श्वास बंद पडले, असं शरीर लुळं पांगळं पडलं. त्याला अशी मान टाकली आणि तोंडातून ना त्याच्याशी लाळ व्हायला लागली. नरड जाम झालं त्याचं. रावणाने असं जाम दाबून धरलं महाराजाने, रावण की जय म्हण म्हणला. तर माकडाने सगळी ताकद गोळा केली महाराज आणि अचानक डोळे उघडले आणि म्हणला, अरे रावण की जय म्हणत नाही, राम की जय म्हणेल. आणि सगळं शरीर महाराज असं टाकून दिलं, असं मुंडकं टाकून दिलं. रावणाला अजून जोरात दाबलं. आता लाळ येत नव्हती, आता तोंडातनं रक्त यायला लागलं, डोळ्यातनं रक्त यायला लागलं महाराज. आणि रावण म्हणला, हे बघ म्हणला, मोक्ष देतो म्हणला, पाहिजे तर परत जीवन देतो, रावण की जय म्हण. माकडाने डोळं उघडलं महाराज, परत सगळी ताकद गोळा करून म्हणला, हे बघ, अरे राम की जय म्हणून मेलेलं बरं, रावण की जय म्हणून जगत नाही, मारून टाक म्हणून. राम की जय म्हणून मेलेलं बरं म्हणला, रावण की जय म्हणून जगत नाही, मारून टाक म्हणला. रावणाला असं दाबून महाराज फेकून मारून टाकले. अरे माकड रावण की जय म्हणायला तयार नाही. माकड रामाचा उदो करते, आपण तर माणसं आहे महाराज. कधीतरी विचार करा भगवंताचा. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवा सगळ्यात त्रुटी आली तुझी. अरे या सगळ्या नश्वर जगासाठी तुम्ही देवासंग अंतर पाडलं सोय. यानं कल्याण नाही व्हायचं मित्रांनो, यानं घात होईल, यानं अपघात होईल. दुःखाचे वाटेकरी व्हाल तुम्ही जर भगवंताला विसरला तर, साधू संतांच्या भावनांना विसरला तर. कित्येक माणसं याच मार्गाने पुढे गेली. पुढे जाऊन काय झालं? मिळतोय तुम्हाला तुमच्या गावातला एक तरी माणूस ज्याचं वय झालंय आणि तो म्हणतोय की सन्मार्गाने जगलो, सद्भावनेने जगलो, आनंद. एक तरी म्हातारा भेटतोय तुम्हाला की त्याच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद ओसांडून वाहतोय? अजिबात नाही. एक म्हातारा आता पाठीमागे भेटलं आणि म्हातारा रोज मळलेली कपडे घालायचे आणि त्या दिवशी पांढरी शुभ्र कपडे घालून आलं होतं. तर तिथं चौकात उभा राहिलं होतं. मला हात केला, मी गाडी थांबवली, म्हणला मला वर सोड. मी म्हणलं बसा पाठीमागं. आता मी त्या म्हाताऱ्याला नेहमीच बघत होतो.
तर मी म्हणलं बापू आज लय पांढरे शुभ्रे कपडे घातले, कुठे गेला होता? तर म्हणे मला कसं सांगताय म्हातारा बघा, काय मला तर कळतच नाही. तर मला म्हणताय म्हातारा कोर्टात गेलतो. मी म्हणलं का? मग म्हणलं त्या धाकट्यावर केस केली एकरासाठी. मी म्हणलं बर, आणि निकाल आपल्या बाजूला लागलाय म्हणून. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे. तुमचं वय किती? म्हणला 85 वर्ष. मी म्हणलं आता तरी थोडं सन्मार्गाला जगला, हे कोर्ट कचेऱ्या भांडण तंटा वाद विवाद या कुचक्या भावना बापू बंद करा. काय राहिलं आयुष्यामध्ये थोडं तरी, आणि ते पण भावासाठी. किती वर्ष झालं? म्हणला 65व्या वर्षी केस केली, 85व्या वर्षी मिटली. म्हणलं बरं झालं मिटली. 85 वर्ष. मी म्हणलं आता तरी बापू थोडं सन्मार्गानं आनंदानं सुखानं जागा. काय माणसाचा भरोसा नाही. आणि काय झालं काय माहित, दुपारी म्हातारा घरी गेलं, नाहीत घसरून पडलं, असा खुबा मोडला. आणि 4 वाजता मला कळलं की म्हाताऱ्याचा खुबा मोडला. कोणतरी सांगितलं. मी म्हणलं बरं झालं, खुब्या मोडलं तर म्हातारा राहिलं. नाही तर आपल्या दुपारच्या गोष्टीला जर यश आला तर म्हाताऱ्याचं काय. हीच परिस्थिती समाजाची चालू आहे. प्रत्येक माणसाची हीच धोरण आहेत. अजून संसार सुखा नाही होत आहे मित्रांनो. अशा भावनांनी संसार सुखाचा होईल, पण मी मगाशी म्हणालो तसं हे लसीकरणाचे 2 डोस तुम्हाला घ्यावे लागतील. हे 2 थेंब तुम्हाला घ्यावे लागतील. आणि जिथून मी सुरुवात केली होती, तुम्हाला तो हरिनामाचा थोडासा ना मीठ, तो मसाला, सत्संग रूपी मसाला, सेवा रूपी खडी साखर तुम्हाला तुमच्या आयुष्यात टाकावी लागेल, तर संसार तुमचा सुखाचा होईल. नाही तर सुखाचा एकही माणूस वाटेकरी होऊ शकणार नाही. आणि हाच अनुभव आहे संसारी सुखाचा. हा, इथं सुख मिळत नाही मित्रांनो. पण जर मिळवायचं असेल, सोडायचं नाही, याच्यातून सुख मिळवायचं असेल तर हरिनामाची कास धरावी लागेल, साधू संतांचं म्हणणं आपल्या लक्षात घ्यावं लागेल. तर मग कुठेतरी आपण सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे वाटेकरी होऊ शकतो. आणि यासाठी मित्रांनो मनुष्याचा जन्म आहे. याच्यासाठी तर हे बघा किती वर्ष झालं सांगायला लागलोय, किती वेळा हे सांगितलं की एखादी गोष्ट मिळणं महत्वाचं नाही मित्रांनो, ती कळणं महत्वाचं आहे. हो, किती वेळा ऐकलं आपण सत्संग मधून. ती कळेल का गोष्ट आपल्याला? ह्या श्वासांची किंमत कळेल का? मिळालेल्या सद्गुरूची कदर करता येईल का? ही संत जे आपल्या मांदेळी आपल्या रोज उठण्या बसण्यामध्ये बसतायत, ही माणसं, यांची किंमत आपल्याला कळेल का? हे बघा महाराज, याच्या पट्ट्या हातरल्यात ना, या पट्ट्या बसणं महत्वाचं नाही, या पट्टीत आपण बसतोय का हे महत्वाचं. ही पट्टी कळते का तुम्हाला? ही संतांची पट्टी आहे महाराज. या पट्टीत आपल्याला बसता आलं पाहिजे. आणि ज्याला या पट्टीत बसायला जमलं ना, त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. नका करू ना अशा आयुष्याचा. किती दिवस सांगायचं साधू संतांनी. आता तरी पुढे हाची उपदेश सगळ्यांच्या पाये माझी विनवणी की आयुष्याचा नाश नका करू मित्रांनो. अरे सोन्यासारखे दिवस आयुष्यातले सरायला लागले. सुखानं, समाधानानं, आनंदानं जगायचं असेल तर कुठेतरी परमार्थाला आयुष्यामध्ये स्थान द्या. थोडी आयुष्यातली जागा, थोडी हृदयातली जागा, थोडी विचारांची जागा मोकळी करून द्या मित्रांनो. इतकं नका गच्च भरू संसारिक विचारांना आयुष्याला. हा, आणि जर असं जगला ना तर मग काय होईल? ज्याचे त्याने आणि हित केले ते काय कुणाचे केले, काय कुणाचं जातं मित्रांनो. आपलं आयुष्य सरून जातं. आणि मग आपणच म्हणतो आयुष्याच्या शेवटी मरणदाराशी आल्यावर वाटतं आयुष्य उगाच वाहून गेलं, मला जगायचंय, मला जगायचंय, पण माझं जगणंच राहून गेलं. जगणं राहून जातं मित्रांनो अशा घनघणीमध्ये. आणि म्हणून माझी विनवणी आहे सगळ्यांना की तुम्ही ना खूप व्यस्त आहात, हे सगळं मला माहित आहे. कुणाला फोन करा, त्यात हीच गडबड आहे. मला जाताना थोडं गडबडीत आहे, परत बोल. जगातली सगळी माणसं व्यस्त आहेत, काही हरकत नाही, सगळेजण व्यस्त राहा, 24 तास व्यस्त राहा. पण एक दिवस हा विचार करा की मी व्यस्त आहे पण मस्त आहे का? जर मी मस्त नसेल ना महाराज, तर माझं व्यस्त काही कामाचं नाही. काय कामाचं आहे? मी परवा पण कुठेतरी म्हणालो अजून 100 वर्षानंतर या जगामध्ये आपल्यापैकी कुणीच नसणार. आता 2024 चालू झालंय, काही दिवसांनी ना 2124 येईल. आपल्यापैकी कुणी नसणार आहे त्यावेळेस त्या 2124चं स्वागत करायला. ही घरं असतील, या घरांमध्ये वेगळी माणसं राहतील. जी शेती तुम्ही डेव्हलप केली ती शेती दुसरी कुणीतरी नांगरतील. ज्या गाड्या तुम्ही घेतल्या त्या गाड्या दुसरं कुणीतरी चालवतील. जो पैसा जमवण्यासाठी तुम्ही आज आयुष्य नाचताना, तो पैसा दुसरं कुणीतरी जमवून कमवून खाईल. आपल्यापैकी कुणी नसणार आहे. मग कशासाठी हा आटापिटा चाललाय? कशासाठी जगलाय का? याची तरी उत्तर शोधा. का घाण्याच्या बैलागत जगायचं ठरवलंय? घाण्याचा बैल आयुष्यभर चालत आला मित्रांनो, पण गेला कुठेच नाही. सगळं आयुष्य सरून गेलं घाण्याच्या भोवती. आपलं असंच होईल. या संसाराच्या सगळ्या अडी अडचणी, ताण तणाव, याच्या गरजांची पूर्तता करता करता आयुष्य सरवून जाईल.
जीवन उसका व्यर्थ ही समझो, अगर खुद की पहचान नहीं, जीने का मकसद केवल रोटी कपड़ा और मकान नहीं. अन्न, वस्त्र आणि निवारा एवढ्या 3 गरजा भागवता भागवता माणसाचं आयुष्य कडेला येतं. आणि तरी पण आयुष्याच्या शेवटी काहीतरी उणीव राहिली आहे प्रत्येकाची. या गरजा भागवत आयुष्याचा नाश करू नका, याच्यामध्ये आयुष्य व्यतीत करू नका. याच्यातून बाहेर या आणि कुठेतरी पारमार्थिक विचारधारेची कास धरता येईल का याचा विचार करा. मी प्रत्येक गावामध्ये आता पण परवा कुठल्या तरी गावामध्ये म्हणालो, जर आता जर माणसं या वळणावरती कुणी अडवली नाहीत ना, तर पुढे जाऊन या समाजाचा घात होईल, पुढे जाऊन अपघात होईल. माणसं इतक्या विचित्र वळणावरती गेले समाजातली. तुम्ही तुमच्या पातळीवरती विचार करा, काय परिस्थिती तुमच्या गावातल्या पोरांची, काय परिस्थिती आहे तुमच्या गावातल्या तरुण पोरांची. एका वेगळ्या वळणावरती समाज चाललाय. आणि कशामुळे चाललाय तर चांगलं सांगणारी माणसं कुणीही समाजात शिल्लक राहिली नाही. त्यांना कुठेतरी जाऊन अडवावं लागेल, त्यांना कुठेतरी जाऊन थांबवावं लागेल. हे मनुष्याचं जीवन या वळणावरती जर साधू संतांनी नाही थांबवलं ना, तर पुढे मग फक्त अज्ञानाची आणि अंधाराची दरी आहे महाराज. तिथं सगळ्यांचा मग घात होईल. गावाला गरज आहे कीर्तनांची, गावाला गरज आहे भजनांची, गावाला गरज आहे भारुडांची, गावाला गरज आहे सत्संगची. कुठे ना कुठे लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे, लोक जाग होणं गरजेचं आहे. आणि लोक जर जागी राहिली ना, तर समाजामध्ये सुख राहील, तर समाजात आनंद राहील, तर समाजात शांती राहील. नाही तर मग सगळ्यांच्या वाट्याला मग महाराज खराब दिवस येतील. आणि म्हणून तुमची जी लेकरं बाळ असतील ना, लेकरं बाळ सुद्धा सत्संगला जोडा. तुमची जर लेकरं बाळ कुठे बाहेर गावात शिकत असतील तर त्यांना फोन करून सांगा, मित्रा शनिवारी जा, रविवारी जा, सत्संग 2 तास करत जा. हे त्यांना सांगा तुम्ही. हे जर तुम्ही सांगायला विसरला ना, तर तुमची लेकरं शिकतील पण सुसंस्कृत होणार नाही. आणि जर सुसंस्कृत लेकरं झाली नाहीत ना, तर तुमच्या वाट्याला खराब दिवस येतील. पैसे कमवण्याची साधनं लेकरांना फक्त तयार करून देऊ नका, लेकरांना जगणं कसं असतं हे सुद्धा सांगा. आणि ते सांगणं कुणाला शक्य होईल, ते सांगणं सत्संगच्या माध्यमातून शक्य होईल. तुम्ही पहिले सत्संगला जॉईन व्हा, सत्संगच्या भावना, साधू संतांच्या भावना समजून घ्या आणि त्या दृष्टीनं मित्रांनो पावलं टाकण्याचा प्रयत्न करा. जर अशा पद्धतीने आपल्याला जगता आलं तर मग आपले प्रत्येकाचे संसार सुखाचे होतील, समाधानाचे होतील, आनंदाचे होतील. आणि मग तुम्हीच काही दिवसांनी म्हणणार की मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे.